गुड मॉर्निंग फ्रेंड. काल मी तुम्हाला एक होमवर्कसाठी प्रॉब्लेम दिला होता. तुम्ही सॉल्व केला असेल. ज्यांना जमला नाही त्यांनी पहा आपल्याला याची व्हॅल्यू काढायची. साइन ऑफ साइन इनवर्स 3/5 प्लस कॉस इनवर्स 3/5. ठीक आहे. त्याच्या अगोदर आपण पाहूया याची काही प्रॉपर्टी आहे का ती आपल्याला यूज करता येईल. तर पहा, तुम्ही इनवर्स मध्ये जर पाहिलं 3/5, इथे इनवर्स मध्ये पाहिलं 3/5 आहे. आपल्याकडे प्रॉपर्टी आहे बघा इनवर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मध्ये sin इनवर्स x प्लस cos इनवर्स x π/2. ठीक आहे. आता पहा आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. sin ऑफ sin इनवर्स 3/5 प्लस cos इनवर्स 3/5 इज इक्वल टू sin ॲज इट इज राहील आणि त्या ब्रॅकेट मध्ये इथं आपल्याला π/2 लिहिता येईल. ठीक आहे. आता तुम्हाला π/2 किती माहिती आहे. sin π/2 किती आहे 1 आहे. म्हणजे याची व्हॅल्यू किती आली 1 आली. ठीक आहे. असा अतिशय सोपा असा प्रॉब्लेम होता जो तुम्हाला मी काल होमवर्कला दिला होता. आता नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया आपण. Find the value of cos inverse minus 1/2 plus tan inverse under root 3. ठीक है. आता पहा, तुम्ही जर इनवर्स मध्ये पाहिले नंबर तर इथं -1/2 आहे आणि इथं √3 सारखे नाहीत. म्हणजे मगाशी आपण जो फॉर्म्युला यूज केला तो फॉर्म्युला इथं आपल्याला यूज करता येणार नाही. ठीक आहे. तर मग आता दुसरी मेथड काय, तर तुम्हाला सेपरेटली cos इनवर्स -1/2 ची व्हॅल्यू काढणार आहे, tan इनवर्स √3 ची व्हॅल्यू काढणार आहे. ठीक आहे. तर पहा, आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. तसं व्हॅल्यू काढत असताना प्रत्येक वेळेस सांगितलं होतं तुम्हाला व्हॅल्यू घेत असताना प्रिन्सिपल व्हॅल्यू जे सांगितलेले आहेत किंवा तुम्हाला फॉर्म्युले दिलेले त्या फॉर्म्युल्यानुसार त्याचे प्रिन्सिपल व्हॅल्यूज घ्यायचे. जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं बघा, तुम्हाला लिहून सुद्धा दिले sin इनवर्स याची व्हॅल्यू काय -π/2 to π/2. ठीक आहे. नंतर cos इनवर्स किंवा हे आर मध्ये रेंज असते, डायरेक्ट मी लिहितो 0 to π. ठीक आहे. tan इनवर्स -π/2 to π/2. ठीक आहे. त्याच्यानंतर कोसेक इनवर्स -π/2 to π/2. पण इथे त्यांनी सांगितलेलं आहे मायनस. पहा इथे तुम्हाला माहिती आहे sin 0 ला व्हॅल्यू किती येते, sin 0 ला 0 येते. आता पहा sin हे कोसेकचं काय रेसिप्रोकल असते. म्हणजे इथं एक सेट आहे आणि ते निगेटिव्ह केले कुठल्या ह्या रेंज मधून, त्या रेंज मधून -0 हे निगेटिव्ह केले म्हणजे -0 सोडून. ठीक आहे. म्हणजे एक तर ह्या रेंज मध्ये व्हॅल्यू पाहिजे आणि दुसरी गोष्ट 0 नसली पाहिजे. ठीक आहे. आणि नंतर काय सिकंट इनवर्स याचं 0, π आणि इथं π/2 नसली पाहिजे. ठीक आहे. एक तर व्हॅल्यू सिकंट इनवर्स 0 आणि π च्या मध्ये पाहिजे पण π/2 नसली पाहिजे. ठीक आहे. कारण π/2 हे 0 to π च्या रेंज मध्ये येतं. पण इथं सांगितलेलं आहे सिकंट इनवर्स ची प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू ह्या रेंज मध्ये असली पाहिजे पण ती π/2 असू नये. ठीक आहे. असं त्याचा अर्थ होतो. तर ह्या प्रिन्सिपल व्हॅल्यूज आहेत बघा. फक्त तुम्हाला एक रिमाइंड करून द्यायला ऑलरेडी तुम्हाला डिटेल मध्ये ते अगोदर सांगितलेले, ते लक्षात ठेवा म्हणून सांगितले तुम्हाला. ठीक आहे. आता पहा ही व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला.
तुम्हाला सांगितले प्रॉपर्टी आपल्याला इथे काही यूज करता येणार नाही, कारण व्हॅल्यूज ज्या आहेत कॉस इनव्हर्स मधले त्या डिफरंट आहेत. आता मग काय करायचंय, तर आपण सेपरेट याची व्हॅल्यू काढू, याची व्हॅल्यू काढू आणि नंतर मग त्याला सॉल्व्ह करूया. ठीक आहे. आता सोल्युशन, आता त्याची व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्ट पाठ नसणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं, लेट cos इनव्हर्स मायनस 1/2 इज इक्वल टू x. इथं x पर्यंत x y z पर्यंत या किंवा अल्फा बीटा गामा. तीन जर असतील तर अल्फा बीटा गामा किंवा x y z. दोन असतील तर अल्फा बीटा किंवा x आणि z, सॉरी x आणि y. ओके. तर बघा आता याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तुम्ही जर cos इकडे दिलं तर काय होईल, cos x इज इक्वल टू -1/2. ठीक आहे. आता तुम्हाला हे माहिती आहे cos च्या कुठल्या अँगलला व्हॅल्यू त्याची 1/2 आहे, 60 डिग्रीला. ओके. म्हणजे आपल्याला -cos π/3 लिहिता येईल. ठीक आहे. आता पहा हे मायनस आहे, आता मायनस आपल्याला काय करायचंय, प्लस करायचंय. तेव्हा आता x इक्वल टू जे काय असेल ते आहे असं म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे. मग काय करणार आपण, तुम्हाला माहिती आहे ऑल सिल्वर टिकप्स नुसार आता आपण जर समजा फॉर्म्युला लिहिली, एक तर cos पाय मायनस x इज इक्वल टू cos पाय प्लस x इज इक्वल टू नंतर cos 2 पाय मायनस x इज इक्वल टू. आपण प्रिन्सिपल सोल्युशन काढण्यासाठी नॉर्मल ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन जे आहे त्याच्यामध्ये प्रिन्सिपल सोल्युशन काढण्यासाठी असे तीन फॉर्म्युले लिहितो. पण आता इथं आपल्याला तिन्ही फॉर्म्युले लागू आहेत का, तर तुम्हाला सांगितलं मी आता जस्ट आपल्याला व्हॅल्यू प्रिन्सिपल व्हॅल्यू जी आहे कशामध्ये, इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मध्ये काय, याची कॉस इनव्हर्सची ती कुठल्या रेंज मध्ये पाहिजे, 0, π. ठीक आहे. म्हणजे आपल्याला हे घेता येईल का, मग नाही घेता आलं. ठीक आहे. तर आपण पहिलं जे आहे इथं प्लस आहे. आता पहा 2 π - x हे फोर्थ क्वार्टर मध्ये गेले, फोर्थ क्वार्टर मध्ये घेता येणार नाही कारण हे याच्या रेंजच्या बाहेर चालले. ठीक आहे. दुसरं काय, पाय प्लस x, पुन्हा पाय प्लस x जर घेतलं तर हे रेंजच्या बाहेर चाललं म्हणजे हे घेता येणार नाही. म्हणजे आपल्याला फक्त हा फॉर्म्युला घ्यावा आहे. लक्षात ठेवा, पुन्हा एकदा सांगतो मी, नॉर्मल ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचं किंवा नॉर्मल ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशनचं प्रिन्सिपल सोल्युशन वेगळं आणि आपण इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मध्ये जे इनव्हर्सच्या व्हॅल्यू काढतो त्यासाठी वेगळे त्यांनी फॉर्म्युले दिलेले आहेत. त्या फॉर्म्युलेनुसार आपल्याला त्या प्रिन्सिपल व्हॅल्यूज करायच्या असतात. ठीक आहे. म्हणजे आपल्याला हे घेता येईल. ठीक आहे. तर पहा आता cos π - π/3 कुठल्या क्वार्टर मध्ये, सेकंड मध्ये. ठीक आहे. सेकंड मध्ये cos कसं असते, निगेटिव्ह असते. म्हणजे बरोबर आहे. पहा यालाच आपण रिव्हर्स जर केलं तर हे पाय असल्यामुळं cosचा cosच राहील आणि सेकंड क्वार्टर मध्ये असल्यामुळं हे निगेटिव्ह होईल. ठीक आहे. वाटल्यास पुन्हा तुम्ही जर अभ्यास करत असताल, मी तुम्हाला कालच सांगितलंय मी याच्यानंतर लगेचच या चॅप्टरवरती टेस्ट अनाउन्स करणार आहे. तुम्ही जर अभ्यास सुरू केला असेल तर तुम्हाला हे मी काय बोलतोय हे समजत असेल. ठीक आहे. तर पहा ऑल सिल्वर टिकर्स मध्ये आपण असे फॉर्म्युले पाहिले होते, त्यामुळे सर्वांना मी जे बोललोय आता ते समजलं असेल असे मी अपेक्षा करतो. ठीक आहे. आता पहा याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 3 π - π divided by 3 is equal to cos 2 π - 2 π divided by 3. ओके. याला cos x. आता इथे तुम्ही आता cos च्या दोन्ही साइडला इथे तुम्ही मिळू शकता. therefore x is equal to 2 π/3. पण x काय ते ठरलं आपण, cos इनव्हर्स -1/2. therefore cos इनव्हर्स -1/2 is equal to 2 π/3. ठीक आहे. आता पहा हे ग्रेड धरूया आपण. let tan inverse √3 is equal to y. therefore tan y is equal to √3. ठीक आहे. आता पहा इथं तुम्हाला माहिती आहे
टॅनच्या कुठल्या व्हॅल्यूला √3 व्हॅल्यू आहे? तुम्हाला माहिती आहे टॅन इज इक्वल टू साइन बाय कॉस. ठीक आहे. आता बऱ्याच जणांना व्हॅल्यू डायरेक्ट पाठ असतात किंवा प्रॅक्टिसनं पाठ होतात त्यांना काही अडचण नाही. पण जर समजा कन्फ्युजन होत असेल तुम्हाला तर तुम्ही असं लिहून पाहिजे. तुम्हाला माहिती आहे √3/2 कुठल्या अँगलला साइनच्या कुठल्या अँगलला व्हॅल्यू येते? तर ती आहे 60. बरोबर आहे. म्हणजे sin π/3 आणि cos π/3. ठीक आहे. sin π/3 ला √3/2 डिवाइडेड बाय 1/2 2 गेट कॅन्सल. बरोबर आहे. म्हणजे टॅनच्या कुठल्या व्हॅल्यूला π/3 ला √3 व्हॅल्यू येते. म्हणून पहा therefore tan y is equal to tan π/3. therefore y is equal to π/3. पण y काय गृहीत धरले आपण tan इनवर्स √3. tan इनवर्स √3 is equal to π/3. ओके. आता आपण दोन्हीचे सेपरेटली याची व्हॅल्यू काढली. आता सर्व त्या ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनची आपण व्हॅल्यू काढूया. therefore cos इनवर्स -1/2 प्लस tan इनवर्स √3 इज इक्वल टू. ठीक है. cos एज इट इज cos इनवर्स -1/2 किती आहे? 2π/3 आहे. 2π/3 प्लस π/3 दोन्ही टर्मचा छेद जो आहे तो सारखा आहे. आपण डायरेक्टली रिप्लेस करू शकतो. cos ऑफ 3π डिवाइडेड बाय 3 3 गेट कॅन्सल. ठीक आहे. cos π आलं. cos π ची व्हॅल्यू किती येते? -1. ठीक आहे. म्हणजे पूर्ण जे आपण व्हॅल्यू काढलेली आहे त्याची व्हॅल्यू जी आहे ती -1 आलेली आहे. ठीक आहे. तर पहा असले सोपे प्रॉब्लेम आहेत. फक्त तुम्हाला ज्या बेसिक गोष्टी माहित आहेत, ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जसं की साइनच्या व्हॅल्यूज ज्या आपण π/6 पासून सुरू करू तर पाय पर्यंत त्या व्हॅल्यूज सर्व माहिती पाहिजे. साइनच्या कॉसच्या माहिती पाहिजे. त्या दोन्ही जर माहिती असतील साइनच्या आणि कॉसच्या तुम्ही त्यांचा रेशो काढून टॅनच्या इनव्हर्सच्या व्हॅल्यू तुम्ही सर्व काढू शकता. ठीक आहे. तर नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आपण. तुम्ही लिहून घ्यायचे आणि ती प्रॅक्टिस करायची तुम्हाला. Find the value of tan inverse √3 minus secant inverse -2. ओके. थोडा वेगळा प्रॉब्लेम घेतोय जेणेकरून याच्या अगोदरचे जे अनसॉल्व प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला मी होमवर्कला देऊ शकतो. पहा सोल्युशन. आता आपण x आणि y गृहीत धरूया. त्याला त्याच्या अगोदर काही नाहीये. सिंपल फक्त tan इनवर्स √3 आणि मायनस सेकंड इनवर्स -2 आहे. ठीक आहे. लेट tan इनवर्स √3 इज इक्वल टू x. ठीक आहे. therefore tan x इज इक्वल टू √3 म्हणजे tan इनवर्स जर इकडे गेलं तर ते tan x होतं इज इक्वल टू √3 राहते. ठीक आहे. आता जस्ट आपण पाहिलं आहे टॅनच्या कुठल्या अँगलला त्याची व्हॅल्यू √3 आहे. तर पहा π/3 म्हणजे tan x इज इक्वल टू tan π/3. therefore x इज इक्वल टू π/3. बरोबर ना. दोन्ही साइडने tan आहे तर इथे x इज इक्वल टू काय आलं? π/3 आलं. x ची व्हॅल्यू आपण आता जस्ट काय केलेलं आहे हेच गृहीत धरलेलं आहे. x इज इक्वल टू tan इनवर्स √3 म्हणजे x च्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो?
tan इनवर्स अंडर रूट 3 इज इक्वल टू पाय बाय 3. ठीक आहे. आता सेकंडचं राहिले अँड सेकंड इनवर्स -2. आता मी प्रत्येक वेळेस तर सांगत नाही, तुम्हाला माहिती आहे पाय बाय 3 हे मायनस पाय बाय 2 आणि पाय बाय 2 च्या मध्ये आहे, त्याच्यामुळे लिहित नाही. तुम्हाला जर लिहायचं असेल तर तुम्ही इथं लिहू शकता, इथं कॉमा करायचं आणि सांगायचं किंवा x इज इक्वल टू x बिलोंग्स टू मायनस पाय बाय 2 कॉमा पाय बाय 2. ठीक आहे. x ची व्हॅल्यू किंवा tan इनव्हर्स अंडर रूट 3 ची व्हॅल्यू जी आहे ती मायनस पाय बाय 2 आणि पाय बाय 2 च्या मध्ये आहे. ठीक आहे. तर पहा सेक इनव्हर्स -2 इज इक्वल टू y ग्रे धरूया आणि इथं लिहूया y बिलोंग्स टू. आता हे सेकंड इनव्हर्स जे आहे ते कायचा रेसिप्रोकल आहे? कॉसचा. तर तुम्हाला माहिती आहे कॉस मध्ये काय 0 कॉमा पाय, पण याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? कोणती सोडून? पाय बाय 2 सोडून. ठीक आहे. त्या प्रिन्सिपल व्हॅल्यूज आहेत. तुम्ही जर असं जर लिहिलं तर अति उत्तम बघा. ओके. आता पहा याला आपल्याला -2 इज इक्वल टू y सॉरी सेकंड y लिहिता येते. ठीक आहे. किंवा सेकंड y इज इक्वल टू -2. एक तर तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यू जर हे करता येत असेल, तुम्हाला माहिती आहे सेकंड कोणाचा रेसिप्रोकल आहे? कॉसचा. तर पहा 1/2 जी व्हॅल्यू आहे कॉसच्या कुठल्या अँगल आहे? 1/2 पाय बाय सॉरी cos 30 sin 30 ला 1/2 आहे. साइन पाय बाय 3 ला किती आहे? सॉरी पाय बाय 6 ला 1/2 आहे. ठीक आहे. म्हणजे cos पाय बाय 3 इज इक्वल टू 1/2 आहे. बरोबर आहे. किंवा हे जर समजा तुम्हाला खूप कन्फ्यूज करत असेल तर दुसरी एक मेथड सांगतो बघा. याच्या अगोदर नॉर्मल ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन सॉल्व करताना तुम्ही केले, याला तुम्ही काय करू शकता? y याला रेसिप्रोकल जर केलं तर काय होईल? cos y इज इक्वल टू -1/2. ठीक आहे. कॉसच्या कुठल्या अँगलला त्याची व्हॅल्यू 1/2 आहे? तर पाय बाय 3 cos y इज इक्वल टू -cos पाय बाय 3. ओके. आता हे मायनस साइन आल्यामुळं आपण काय करूया? cos y इज इक्वल टू cos पाय मायनस पाय बाय 3. ओके. इज इक्वल टू. आता पहा बरोबर आहे नाही? आता हे सेकंड क्वार्टर मध्ये निगेटिव्ह असतं, हे निगेटिव्ह. आता पहा cos याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 2 पाय बाय 3. ठीक आहे. इथं cos y बरोबर आहे. therefore y इज इक्वल टू 2 पाय बाय 3. पण y इज इक्वल टू काय इथं? सेकंड इनवर्स -2 बरोबर आहे. therefore सेकंड इनवर्स -2 इज इक्वल टू 2 पाय बाय 3. ठीक आहे. दोन्ही व्हॅल्यू काढले आपण tan इनवर्स अंडर रूट 3 ची आणि मायनस सेकंड इनवर्स -2 ची. ठीक आहे. या बॉक्स मध्ये लिहितो मी therefore tan इनवर्स ठीक आहे tan इनवर्स अंडर रूट 3 मायनस सेकंड इनवर्स -2 इज इक्वल टू किती व्हॅल्यू tan इनवर्स अंडर रूट 3 ची? पाय बाय 2. ठीक आहे. मायनस साइन
याची व्हॅल्यू किती आहे 2 पाय बाय 3. ठीक आहे. आता पहा एक तर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा किंवा मग छेद समान करून 3 पाय मायनस 4 पाय डिवायडेड बाय 6 म्हणजे मायनस पाय बाय 6 या रेंज मध्ये आहे का ते? सॉरी, हे पूर्ण याची व्हॅल्यू करायची ना आपल्याला. तर पहा असं ते सॉल्व करायचं तुम्हाला. पहा इथं लिहित असताना इथं व्हॅल्यू काय tan इनव्हर्स पाय बाय 3 इथं पाय बाय 2 चुकून लिहिण्यात आलं बघा. पहा आपल्याला याची व्हॅल्यू करायची tan इनव्हर्स √3 मायनस सेकंड इनव्हर्स मायनस 2. ठीक आहे. तर पहा tan इनव्हर्स √3 ची व्हॅल्यू जी आहे ती पाय बाय 3 आहे. आपल्याकडून चुकून इथं पाय बाय 2 लिहिण्यात आलं होतं. पहा आता इथं छेद समान आहे, आपण याची वजाबाकी करू शकतो. पाय मायनस 2 पाय डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू, आता पाय मधून 2 पाय गेलं मायनस पाय राहते मायनस पाय बाय 3. ओके. तर ही व्हॅल्यू आलेली आहे. मी तुम्हाला एक होमवर्क साठी प्रॉब्लेम देतोय. पहा होमवर्क तुम्हाला मी 2 होमवर्क देतो, ते दोन्ही सॉल्व करायचे तुम्हाला आणि मला त्याचे फोटो पाठवायचे. कंपल्सरी आहे. जर समजा तुम्ही होमवर्क सॉल्व केले नाही तर मला नाईलाजानं तुमच्या पालकांना फोन करून सांगावं लागेल की तुम्ही घरी अभ्यास करत नाहीत आणि आम्हाला जे व्हिडिओ आम्ही टाकतो त्याला रिस्पॉन्स तुम्ही देत नाही. ठीक आहे. तर पहा तशी वेळ तुम्ही येऊ देऊ नका. फाइंड द व्हॅल्यू ऑफ, दोन प्रॉब्लेम देतो इथे खाली. tan इनव्हर्स 1 प्लस cos इनव्हर्स 1/2 प्लस sin इनव्हर्स 1/2. ठीक आहे. सेकंड आहे cos इनव्हर्स 1/2 प्लस 2 sin इनव्हर्स 1/2. ठीक आहे. तर पहा खूप सोपे आहेत. तुम्ही काय करायचं, याला x y आणि z गृहीत धरा आणि हे सॉल्व करताना इथे x आणि y गृहीत धरा. हे 2 जे आहे 2 चा काही प्रॉब्लेम नाही. ज्यावेळेस तुम्ही याची sin इनव्हर्स 1/2 ची व्हॅल्यू काढताल त्यावेळेस त्याला याने मल्टिप्लाय करायचं, ते सिम्प्लिफाय होतं, त्याची काही अडचण नाही. ठीक आहे. असा वेगळा काही तो प्रॉब्लेम नाहीये. ओके. तर मस्ट आहे, सॉल्व करायचं तुम्हाला आणि त्याचे फोटो मला पाठवायचे. ओके, थँक्यू.